हे तुम्ही आमच्या 26 महिलांच्या पतींचे प्राण वाचवू शकला नाहीत, त्यांच्या नावानं तुम्ही सिंदूर यात्रा काढण्याचा निर्लज्जपणा करताय. हे लक्षात घ्या. इतका निर्लज्ज पक्ष या देशाच्या राजकारणात नाही, जगाच्या राजकारणात झाला नाही. सिंदूर पुसलं गेलं याचं त्यांना काही नाही. सिंदूरचं राजकारण त्यांना करायचं. महत्वाचा विषय आहे की तुम्ही राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रीकरणाबद्दल सतत सकारात्मक बोलता आहात. युती करायची आहे, नात्याने जोडलं जायचंय असंही तुम्ही विधान केलं. आता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही म्हटलेलं आहे की आम्ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे किंवा मनसेच्या युतीशी आम्ही म्हणजे समजा तसंच झालं तर त्याचं आम्ही स्वागत करू. हो, मग त्यात ते चुकीचं काय बोललो? याआधी त्यांच्याकडून अशी विधानं होत होती की आम्ही संपलेल्या पक्षाबद्दल बोलत नाही. बघा, मी वारंवार सांगतोय आणि मी माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीनं सांगतोय वारंवार. हे स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे की काही किरकोळ विषय असतील ते आम्ही मिटवू, लहान सहान किलमिश दूर करू, मतभेद संपवून टाकू. हे जेव्हा आम्ही सांगतोय त्यानंतर माननीय आदित्य ठाकरे ते काय सांगताय, आम्ही तयार आहोत. तुम्ही ते काल काय म्हणाले, परवा काय बोलले, ह्याच्यात कशाला जाताय? तुम्ही पण मराठी आहात, तुम्हालाही हे सगळं व्हावं असं मनापासून वाटायला पाहिजे. महाराष्ट्र आणि मराठी माणूस संकटात आहे. महाराष्ट्राच्या कपाळावरचा सिंदूर हा मुंबई आहे, तो पुसण्याचा प्रयत्न होतोय आणि फालतू लोक सिंदूर यात्रा काढतायत. खडतूस सगळ्या मराठी माणसाला प्रत्येक क्षेत्रातला हे वाटायला पाहिजे की मराठी माणूस हे व्हायला पाहिजे. राऊत साहेब, जे दिसतं आहे आतापर्यंत गेल्या 1.5 महिन्यात यावर ज्या प्रतिक्रिया व्यक्त झालेल्या आहेत, आतापर्यंत असं दिसतंय की हे एकतर्फी प्रेम आहे. कारण शिवसेना सकारात्मक प्रतिसाद देते, पण मनसे असं म्हणतंय की प्रस्ताव पाठवा मग बोलू, आणि जे भूतकाळात घडलं त्याविषयीचे दाखले मनसेचे नेते देत आहेत. आम्ही भूतकाळात डोकावत नाही. भूतकाळाची थडगी उकरायची कुणी प्रयत्न केला तर भविष्यामध्ये खूप समस्या निर्माण होतात राजकारणात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा भूतकाळ आमच्याबरोबरचा चांगला नव्हता, पण आम्ही एकत्र आलो. 2.5-3 वर्ष सरकार चालवलं, लोकसभा निवडणुका एकत्र लढलो, आम्हाला चांगलं यश आलं. विधानसभेला आम्हाला यश प्राप्त झालं नाही कारण निवडणुका हायजॅक केल्या. तरीही आम्ही 3 पक्ष एकत्र आहोत. या भविष्याच्या विचारानं आम्ही एकत्र आहोत. राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षानं भूतकाळातून बाहेर येणं आणि भविष्याचा विचार करणं हे महाराष्ट्राच्या हिताचं आणि सोयीचं आहे. आम्ही त्या दिशेनं पावलं टाकलेली आहेत. मोदी जी कहते थे कि ऑपोजिशन मुक्त भारत होगा, अभी वो टीम इंडिया कह रहे हैं, बैकफुट पे दिख रहे मोदी जी. नहीं, मोदी जी क्या बोले हैं क्या नहीं बोले, टीम इंडिया की बात मोदी करते हैं, लेकिन टीम इंडिया में अगर अपोजिशन नहीं रहेगा तो टीम इंडिया नहीं बनेगी. ये जो भारत है ये भारतीय जनता पार्टी का भारत नहीं है, ये सबका भारत है, सभी विचारधाराओं का भारत है. सबको साथ लेकर ही आपको टीम इंडिया बनानी पड़ेगी. अब ये ऑपरेशन सिंदूर की बात कर रहे हैं, सिंदूर यात्रा निकाल रहे हैं. ये क्या आपकी जागीर है क्या? 26 लोग मारे गए, 26 महिलाओं के का सिंदूर उजाड़ गया, और आप अगर सिंदूर यात्रा निकालते हो तो भारतीय जनता पार्टी किस प्रकार की ओछी राजनीति कर रही? अगर सिंदूर यात्रा निकालनी है तो सभी पार्टियों को साथ लीजिए ना, देश का विषय है. आप कांग्रेस को बुलाइए, आप शिवसेना को बुलाइए, हमारे आप राष्ट्रवादी कांग्रेस को बुलाइए, आप वामपंथियों को बुलाइए, आप तृणमूल कांग्रेस को बुलाइए. सब हम एक साथ मिलकर सिंदूर यात्रा देश में निकालेंगे, क्योंकि हम इसकी राजनीति नहीं करना चाहते. तो टीम इंडिया बनेगी. आप टीम इंडिया के नाम पर सिर्फ आपकी पार्टी का प्रोपोगंडा कर रहे हो. चलिए, थैंक यू. बैठक में 3 एजेंडे मोदी जी ने दिए हैं, किस तरह से देखते हैं? राजनीति और क्या है? नीति आयोग के बैठक में भी सिंदूर की ही राजनीति हो गई ना. आपने देखो ना, सबसे पहले मुख्यमंत्री ने सभी मुख्यमंत्री भाजपा शासित सिंदूर पर चर्चा करते रहे.